हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर स्मॉल बट स्वीट युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे ज्ञानम. ओके, आणि आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काय बघतो, नर्वस टिश्यू. बघा, ऍक्च्युअली हा क्वेश्चन तुम्हाला जर यायचा असेल तर 2 किंवा 3 मार्क्स साठी इझिली येऊ शकतो. मग त्यासाठी खूप सारे निबंध लिहित नाही बसायचे. मी जेवढं सांगतो तेवढं करायचं. फर्स्टली डायग्राम मस्त आहे, पण आता मला सांगा, नर्वस टिश्यू बद्दल तुम्हाला ज्या थिंग छोट्या छोट्या थिंग्स माहित आहेत त्याच्याबद्दल लिहा ना. मग पहिला थिंग्स काय लिहाल तुम्ही? नर्वस टिश्यू. टिश्यू आहे, सेल पासून बनलेला असेल, पण कोणत्या सेल पासून ते लिहा. म्हणजे काय लिहिलं इथं? दॅट इज नर्वस टिश्यू इज मेड अप ऑफ नर्व सेल. ओके, एक वर्ड इथं ऍड करतो, नेटवर्क ऑफ नर्व सेल. नर्व सेलच्या नेटवर्क पासून काय बनणार आहे? नर्वस टिश्यू बनला. बरोबर आहे. काय लिहिलं मी? नर्वस टिश्यू इज मेड अप ऑफ नेटवर्क ऑफ नर्व सेलच्या नेटवर्क पासून कोण बनतो आपल्याकडे? नर्वस टिश्यू. सिंपल, पहिला पॉईंट झाला. नंतर तुम्ही काय लिहिसाल? ठीक आहे, आपण नर्व सेल्स, आता नर्व सेल्स बद्दल लिहा ना. नर्व सेल्स काय आहेत? नर्व सेल्स हॅव, काय असतात नर्व सेल्स? ओके, थोडंसं या बोर्डचा प्रॉब्लेम आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके, नर्व सेल्स हॅव सेल बॉडी. यांच्याकडे काय असते? सेल बॉडी असते. आणि या सेल बॉडी मध्ये काय असते माहिती आहे का? विच कंटेन सेल बॉडी व्हॉट कंटेन? पहिला जो पार्ट आहे तो आहे सायटोप्लाझम. सेल बॉडीच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे. ओके, सायटोप्लाझम अँड कोण माहिती आहे का? दॅट इज न्यूक्लियस. सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस कुठं? सेल बॉडीच्या आतमध्ये. म्हणजे सिंपल, याचं मिनिंग काय लिहिलं काय आहे माहिती आहे का? बघा, जर समजा मला कोणी डायग्राम विचारते ना, आणि डायग्राम काढायचीच 2 मार्क्स साठी हो, 1 मार्क्स साठी हो, किती मार्क्स साठी हो, कारण यांनी थोडंसं इम्प्रेशन तुमचं लिहिण्याचं वेगळं पडत असते. बरोबर आहे, अशा प्रकारे असते. आता हे जे काढलं मी इथं स्ट्रक्चर, हे कशाचं स्ट्रक्चर आहे? सेल बॉडीचं. मग यांचं काय म्हणणं आहे? सेल बॉडीच्या आतमध्ये काय? सेल बॉडी कंटेन सायटोप्लाझम. म्हणजे हा जो पार्ट आहे हा सर्व कशाचा आहे? सायटोप्लाझमचा. आणि सायटोप्लाझमच्या आतमध्ये अशा प्रकारे कोण आहे आपल्याकडे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस कोण आहे माहिती आहे का? मेन पार्ट आहे. न्यूक्लियस इज द मेन पार्ट. इझी आहे, 2 पॉईंट लिहिणं काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके, डन. आता या सेल बॉडीच्या आतमधून माहिती आहे का? सेल बॉडीच्या आतमधून असे नंबर ऑफ प्रोटीन बाहेर येतात. नंबर ऑफ प्रोटीन असे बाहेर येत राहतात. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो? डेंड्राइट्स. म्हणजे काय लिहिसाल? नंतरचा पॉईंट आपण काय लिहू? काय लिहिसाल तुम्ही? बघा, फ्रॉम कुठून येतात ते? फ्रॉम सेल बॉडी न्यूमरस म्हणजे नंबर ऑफ न्यूमरस स्मॉल ब्रांच अराइज म्हणजे काय रे? निघणे. अराइज कॉल्ड, यालाच काय म्हणतो आपण? डेंड्राइट्स. त्यालाच आपण काय म्हणतो? डेंड्राइट्स. एक जो डेंड्राइट आहे तो काय झालेला असतो? हा लॉंग. बघा, हा वाला हा जास्त लॉंग आहे. आणि या लॉंग डेंड्राइटला काय म्हणतो आपण? वन डेंड्राइट इज टू लॉंग. खूप मोठा आहे तो. टू लॉंग अँड अटॅच. हा अटॅच आहे. कुठं अटॅच आहे? अटॅच टू अदर न्यूरॉन किंवा नर्व सेल्स. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो एक्झॉन. ओके, डन. म्हणजे हे जे हा लांब दिसत आहे ना आपल्याला, याचं नाव कसं आहे? काय असेल तर आता दॅट इज एक्झॉन. याला लेबलिंग करणं मस्त आहे. आपण आता काय काय बघितलं आतापर्यंत? हा येलोवाला पार्ट कोण आहे? डेंड्राइट्स आहेत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये हा ब्लू वाला कोण आहे? हा वाला दॅट इज न्यूक्लियस. बरोबर आहे. आणि त्यानंतर आतमध्ये आणखीन काय आपल्या जवळ? इथं सायटोप्लाझम. माझ्याकडे किती पॉईंट झाले रे? काही मोठी गोष्ट आहे का? इझी आहे, सर्वच इझी आहे. ऍक्च्युअली बघा, आपण काय केलेलं? नर्वस टिश्यू हे कोणत्या सेल पासून बनतात रे? नेटवर्क ऑफ नर्व सेल पासून. नर्व सेल मध्ये काय? सेल बॉडीच्या आतमध्ये कोण आहे? सायटोप्लाझम. आणि कोण आहे नंतर? न्यूक्लियस. तो मेन पार्ट आहे. बरोबर आहे. आता यांच्यामधून नंबर ऑफ स्मॉल छोटे ब्रांच बाहेर निघतात. त्याला काय म्हणतो आपण? डेंड्राइट. एक डेंड्राइट खूप मोठा आहे, तो दुसऱ्या न्यूरॉनला, म्हणजे असा एक न्यूरॉन आहे, त्याच्या खालच्या साईडला पण एक न्यूरॉन असेल ना, असं नेटवर्क तयार केलेलं असेल ना त्यांनी, तर त्या दुसऱ्या न्यूरॉनला अटॅच आहे. करेक्ट आहे. आणि त्यालाच काय नाव दिलेलं आपण? दॅट इज एक्झॉन.
ओके डन. एक्झॉन बरोबर आहे. आता बुक मध्ये डायग्राम मला ऍक्च्युअली माहिती नाही, आपण बघू समोर. अशा प्रकारे इथं टर्मिनल असतात. हे काय आहेत? एक्झॉनचे टर्मिनल. हे टर्मिनल अशाच प्रकारे या डेंड्राइट्सला अटॅच असतात. हे म्हणजे खालच्या साईडला असा काय असेल, इथं एक डेंड्राइट असेल आणि इथं असा डेंड्राइट असेल आणि ह्या त्याचा टर्मिनल हे एक दुसऱ्याला अटॅच असतात. मग हे काय करतात? एक दुसऱ्याच्याकडे काय पाठवतात? इम्पल्स पाठवतात. पण ते इम्पल्स कोणते? इलेक्ट्रोकेमिकल. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ नर्व्ह सेल्स? नर्व्ह सेल हे बनलेल्याच कशासाठी आहेत माहिती आहे का? नर्व्ह सेल्स कम टू बी बघा एकदा मी काय लिहितो इथे, तर नर्व्ह सेल हे कशासाठी बनलेले आहेत? नर्व, समोरचा पॉइंट, नर्व्ह सेल्स मेड कम टू एक्साइटेड होण्यासाठी बनलेले आहेत. आणि हे काय करतात? अँड ट्रान्सफर करतात. हे कशाला? अँड ट्रान्सफर त्यांचे एक्साइटेशन फ्रॉम one part of the body to other part, दुसऱ्या पार्ट कडे, अदर पार्ट. ठीक आहे डन. आता अप्रॉक्सिमेटली किती पॉईंट लिहिले? 1 2 3 4 5. बापरे, सफिशियंट पॉईंट डायग्राम काढायची. संपलं. एवढं जरी लिहिलं तरी खूप आहे. ओके, पण काहीतरी एक्स्ट्रा देण्यासाठी मी आणखीन एखादा पॉईंट लिहून ठेवतो तुम्हाला. बघा काय असेल तर. मी काय लिहिलं बघा. आपल्याला मच्छर चावते ना, आपल्याला समजते ना बरोबर की इथंच मच्छर चावलं म्हणून. तेच कोण करत आहे? हे नर्व्ह सेल करत आहे. म्हणजे ते कशासाठी बनलेलं आहे? एक्साइटेड होण्यासाठी. आणि ट्रान्सफर करतात एक्साइटेशनला. तर ऍक्च्युअली ते काय ट्रान्सफर करतात माहिती आहे का? ते रिस्पॉन्स करतात. दे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय वरती रिस्पॉन्स करतात. जसं की लाईक आपल्याला टच फील होतो, बरोबर आहे. आणखीन काय? एअर फील होतो. बऱ्याचशा थिंग्स आपल्याला फील होतात, लाईक जसं टच असेल, बर्निंग असेल, सेन्सेशन फील होतात. ओके, द रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय लाईक टच. ओके, एक्सेट्रा. ओके डन. यावरती बघा आणखीन एक पॉईंट म्हणला तुमच्याकडे. असे तुम्ही भरपूर पॉईंट लिहू शकता. डायग्राम मस्त आहे आणि हे पॉइंट्स. ओके, तर आता एकदा आपण बुक मध्ये सुद्धा बघून घेऊ की काय काय. आता बुक मध्ये तसं तर ऍक्च्युअली बघितलं तर खूप सारं भाडं दिलेलं आहे. तेवढं करायचं नाहीये. जेवढं दिलेलं आहे तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. काय आहे? नर्वस टिश्यू आर अनॅबल्स. काय करतात? नर्वस टिश्यू अनॅबल टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय लाईक टच, साऊंड, ऑर्डर, कलर एक्सेट्रा. हे कोणाचं काम आहे? नर्वस टिश्यूचं. सेल ऑफ द नर्वस टिश्यू आर स्पेशली मेड टू कम एक्साइटेड. लिहून दिलं मी तुम्हाला. टू कंडक्ट दॅट एक्साइटेशन फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अदर पार्ट. एक्साइटेड होतात आणि काय करतात? एका पार्ट पासून तो दुसऱ्या पार्ट पर्यंत कोणाला ट्रान्सफर करतील? एक्साइटेशनला. The cell body which contain the cytoplasm. Okay, nucleus is the main part of each nerve cell. Numerous small branch fiber called dendrites are arise from the cell body. cell body च्या आतून छोटे छोटे येलो कलरचे दिसतात ना आपल्याला, ते कोण आहेत? डेंड्राइट्स. ओके, वन फायबर म्हणजे हा वाला हा वन फायबर is extremely long. It is called as the axon. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? एक्झॉन. The length of the nerve cell may even up to 1 meter. त्याची लेंथ किती असू शकते? 1 मीटर पर्यंत लेंथ असू शकते. Many nerve cells are bound together with the help of connective tissue. हे एक दुसऱ्याला कनेक्टिव्ह टिश्यूने काय केलेलं असत? बघा, याचा हा जो डेंड्राइट आहे हा याच्या टर्मिनलला, याचा नाही, याच्यावरती एक नर्व सेल असेल, त्या नर्व सेलच्या टर्मिनलला हा वाला अटॅच असेल. दुसरा खालच्या सेलचा डेंड्राइट्स या टर्मिनलला काय असेल? अटॅच. हे आपण आणखीन आय थिंक एक लाईन्स मध्येच बघितलेलं. ओके, नर्वस टिश्यू आर प्रेझेंट इन द ब्रेन. कुठे प्रेझेंट असतात? हा पॉईंट पण तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. ओके, तेवढं दिलं तरी सफिशियंट आहे. ब्रेन मध्ये असतात, स्पायनल कॉर्ड मध्ये असतात. आणखीन अँड नेटवर्क ऑफ नर्व स्प्रीड ऑल थ्रू द बॉडी. पूर्ण बॉडीच्या आतमध्ये असतात. पण कुठं? जिथं नर्वचं नेटवर्क आहे. इन मोस्ट अॅनिमल्स ऍक्शन इन रिस्पॉन्स. बघा, खूप साऱ्या अॅनिमल्स मध्ये रिस्पॉन्स वरती जर एखादा ऍक्शन होत असेल तर तो कोणामुळे होतो? तो इंटिग्रेटेड फंक्शनिंग नर्वस टिश्यू अँड मस्क्युलर टिश्यू, म्हणजे हे दोघां मिळून काम करतात आणि त्यावरती ऍक्शन शो करतात. असा हा पूर्ण नर्वस टिश्यू आहे. बघा, म्हणजे आपण इथं आतापर्यंत काय काय कव्हरअप केलं रे? या पूर्ण सिरीज मध्ये आतापर्यंत आपण कव्हरअप केलेलं आहे. बघा एकदा. इपिलिथेलियल टिश्यू कम्प्लीट केला, कनेक्टिव्ह टिश्यू पण कम्प्लीट केले, मस्क्युलर टिश्यू पण कम्प्लीट केला, आज नर्वस टिश्यू पण झाला. त्याच्यानंतर आपण कोणते टिश्यू बघणार आहे? दॅट इज प्लांट टिश्यू. म्हणजे 2 टाइप्स आणि समोर. ओके, थँक्यू. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.